ठराकीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मेहंदीचा प्रोग्राम सुरू असतो आणि त्याच वेळेला सगळीजण खूपच जास्त अशी खुश असतात. खास करून प्राजक्ताच्या हातावर आता मेहंदी लागलेली असते आणि आता खूप सुंदर अशी मेहंदी प्राजक्ताच्या हातावर काढली जात होती. त्यामुळे आता सगळीजण घरामध्ये खुश होती. भाग्यासुद्धा आता तिलाही छान वाटत होतं, कारण आज तिच्या प्राजूचा मेहंदीचा प्रोग्राम होता आणि त्यामुळेच ना आता एकदम छान वाटत असतानाच ना तिथे आता जी मृणाल आलेली असते ती म्हणत असते की चला मेहंदी तर झाली आहे काढून. मग आता भाग्या तिच्या हातावरची मेहंदी पाहण्यासाठी पुढे जाते. भाग्याला तर आता ती मेहंदी आवडलेली असते. दुसरीकडे आता कौशिकची आई आणि त्याचसोबत आजी या दोघीही जणी तिथून जात असतात. त्यांना आता वैद्यबुवांच्या घराला लागलेल्या लाईटिंग्स दिसतात आणि त्यामुळेच मग आता त्या लाईटिंग बघून त्यांचं आता बोलणं सुरू असतं की बघितलं का, वैद्यबुवांकडे बहुधा कोणाचं तरी लग्न दिसतंय, म्हणूनच एवढ्या लाईटिंग्स वगैरे लागल्या आहेत. काय चाललेलं आहे काहीच कळत नाही आहे, असंही आता बोललं जात असतं. मग जेव्हा आता या लाईटिंग्स वगैरे दिसतात ना तेव्हा मात्र आपण बघूया चला कोणाचं लग्न आहे ते. मी मागे ऐकलं होतं की भाग्याचं लग्न ठरलं होतं, पण भाग्याचं लग्नसुद्धा मोडलं हेही मी विचारात लक्षात होतं. पण आता आपण तर ह्यांना बघायलाच हवं. तुम्हाला आठवतं ना, कौशिकसोबत प्राजक्ताचं लग्न या लोकांनी लावून दिलं नाही, तेव्हा यांनी म्हणजेच भाग्याच्या आईनं काय म्हटलं होतं त्या चारूने की मी हे लग्न होऊ देणार नाही म्हणून, म्हणजेच भाग्यालाच आपल्या गळ्यामध्ये टाकायचं होतं आणि यासाठी तिचं हे सगळं काही प्लॅनिंग सुरू होतं. पण आता तेव्हा तिने मला चॅलेंजसुद्धा दिलं होतं की ती लग्न लावणार आहे म्हणे भाग्याचं मोठ्या घरात. मग आता काय झालं, भाग्याचं लग्न लावायचं होतं ना, मग आता कुठे काय केले, बघूया तरी कोणाचं लग्न आहे, असं बोलून कौशिकची आई तिथे जाते. तेच इकडे आता मेहंदीचा प्रोग्राम सुरू असतो. भाग्या ही प्राजूच्या बाजूला बसलेली असते आणि तिला तिच्या हातावर आता आलोकचं नाव लिहायचं असतं मेहंदीमध्ये आणि त्यामुळेच ती तिथे जाऊन बसलेली असते आणि ती आता म्हणते की मला पूर्णपणे खात्री आहे की ही मेहंदी खूपच छान रंगणार आहे, त्यामुळे कारणच नाही आहे की काही नावं ठेवायची. आणि तशीही मृणालने काढले म्हटल्यावर आता तर कसला ग्लो येईल. खरंच ना प्राजू, तू किती नशीबवान आहेस गं की तुझ्या वाटेला एवढं सगळं काही आलं, खरंच ना, असंही आता बोललं जात असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता कौशिकची आई आणि त्याचसोबत आजीही आलेले असतात. हे आता प्राजक्ताने दारावरूनच पाहिलेलं असतं आणि जेव्हा आता कौशिकच्या आईला प्राजक्ता बघते ना तेव्हा तिची तळपायाची आग मस्तकात जाते. तिला प्रचंड असा राग येत असतो. ती आता रागच करत असते. तेवढ्यातच ना इथे आता दुसरीकडे सुलक्षणा आपल्या रूममध्ये निघून येते. सुलक्षणा जशी रूममध्ये येते ना तसं सुलक्षणाला आता तिच्या मागोमाग समजवायला तिथे तिचा नवरा इंद्रजितसुद्धा आलेला असतो आणि इंद्रजित दारू पिऊन खूपच जास्त टल्ली झालेले असतात आणि त्यामुळे आता ते म्हणत असतात की मगाशी मी जे काही बोललो ते सगळं काही रागाच्या भरात बोललो, म्हणजे आपले वाद झाले होते, आपली भांडणं झाली होती, त्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये माझ्याकडनं ते बोललं गेलं, पण खरंच सॉरी, हे सगळं बोलून आता मात्र ते शांत राहत असतात आणि समजवायचा प्रयत्न करत असतात. पण तरीसुद्धा इकडे आता काही केल्या ती ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते की तुम्हाला जे बोलायचं होतं ते तर तुम्ही बोलून गेलात ना, आता आता नाही बोलायचं आहे मला तुमच्यासोबत काहीसुद्धा आणि तुमचं नाही ऐकायचं आहे काही, कळलं का, असंही आता बोललं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता तेवढ्यातच तिकडे प्रीती आणि अंबिका येतात. प्रीतीच्या मोबाईलवर आता प्राजक्ताचे फोटोज आलेले असतात आणि ते प्राजक्ताचे फोटो बघून ना आता खूप जास्त आनंद होत असतो. तर प्राजक्ताचे फोटो बघून आता सुलक्षणा म्हणत असते की किती छान आहेत हे फोटो आणि तेव्हाच प्रीती म्हणत असते की आपण तर काय मेहंदीचा प्रोग्राम केलाच नाही ना, आपल्या घरातसुद्धा हा मेहंदीचा प्रोग्राम व्हायला हवा होता, पण तो झालाच नाही. मग तेव्हाच इकडे आता सुलक्षणा बसलेली असते. तिला आता प्राजक्ताच्या हातावर अगदीच हवी ना तशी मेहंदी लागलेली असते आणि त्यामुळे छान वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता तिथेच इंद्रजित उभे असतात आणि इंद्रजितला आता प्रीतीच्या बोलण्यातला कळतं की आलोकला तर या लग्नाबद्दल माहितीसुद्धा नाही आहे. ही गोष्ट जेव्हा आता कळते ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो आहे तो आता बसलेला असतो आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी समजतात ना तेव्हा
दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इंद्रजित ओरडतात आणि म्हणतात की म्हणजे तू माझ्या मुलाचं लग्न त्याला न सांगता लावते, त्याच्या मनाविरुद्ध लावते. मग तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की माझ्या मुलाचं लग्न जे आहे ना ते मी लावते, तुम्हाला मी यामध्ये पदे पडायला सांगतच नाही आहे आणि तुम्ही या सगळ्यात पडूच नका, असं देखील रागारागात आता बोललं जात असतं. आणि जेव्हा रागारागात या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र सुलक्षणाने हे सुद्धा सांगितलेलं असतं की माझ्या मुलाच्या लग्नाचा प्रश्न आहे ना, सो मी माझ्या मुलाच्या लग्नाचं काय करायचं ना ते बघून घेईन, तुम्ही यामध्ये पडूच नका, हेही आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र कोण एवढी मुलगी आहे मला ते तरी बघू दे, इंद्रजितना प्रीतीकडे मोबाईल मागत असतात. तेच दुसरीकडे प्रीती थोडी दचकलेली असते. तेव्हाच आता प्रीतीला मोबाईल तर द्यावाच लागत असतो, कारण त्यांनी मोबाईल मागितलेला असतो ना, त्यामुळे प्रीती त्यांच्या हातात मोबाईल देते. मोबाईलमधला तो फोटो पाहून प्राजक्ताचा त्यांना आठवतं की ही तर तीच मुलगी आहे जिला आपण रस्त्यावर पाहिलं होतं. आणि तेव्हा त्यांना आठवल्यानंतर ना ते शांतच असतात तो फोटो बघून. दुसरीकडे आता सुलक्षणासुद्धा म्हणत असते की आपल्या घरातसुद्धा आज मेहंदीचा कार्यक्रम जोरात होणार, काही झालं ना तरीसुद्धा आज आपण हा मेहंदीचा प्रोग्राम करायचा म्हणजे करायचाच, हे आता त्यांचं ठरलेलं असतं. त्यामुळे आता प्रीतीलाही भारी वाटतं. मग दुसरीकडे सुलक्षणा बोलत असते की कोणाचाही या लग्नाला विरोध असू दे, पण मी माझ्या मुलाचं अलोकचं लग्न प्राजक्तासोबतच करणार आहे, असंही आता इथे असणारी सुलक्षणा बोलत असते. सुलक्षणा जेव्हा हे बोलते तेव्हा मात्र इंद्रजित शांतच असतात. इंद्रजित काहीच बोलत नाहीत, कारण आता समजत असतं त्यांना की या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ते योग्यच तर होत आहेत आणि मुलगी त्यांना आवडलेली असते. कारण जेव्हा भेटली होती, दिसली होती त्यांना, तेव्हा एकाच झटक्यात त्यांनी आता प्राजक्ताला पसंत केलं होतं. त्यातच आता एवढी सुंदर मुलगी जर आपल्या आलोकची बायको होणार असेल, इतकी समजूतदार आहे ती मुलगी, तर काही हरकत नाही या लग्नाला, असंही आता त्यांचं ठाम मत होतं. आणि म्हणूनच मग आता मुलीचा फोटो बघूनही ते काहीच बोलत नाहीत, ते शांत राहतात. ते सुलक्षणा मात्र आता त्यांच्याकडे पाहत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की कौशिकची आई आलेली असते आणि कौशिकची आई जशी येते ना तसं मात्र आता आल्या आल्या विचारत असते की काय मग आज कोणाचं लग्न आहे, आणि मुळात तुम्ही तर सांगितलं होतं की भाग्याचं लग्न तुम्ही एका मोठ्या घरात लावणार आहात, मग झालं आहे का भाग्याचं लग्न? अरे ही तर काय, ही भाग्या तर इथेच उभी दिसते. अरे पण भाग्याच्या गळ्यात तर मंगळसूत्र नाही आहे, कारण भाग्याचं तर लग्न ठरलं होतं हे तर मला कळलं होतं. काय गं भाग्या, गळ्यातलं मंगळसूत्र काढून ठेवलेस की काय? असंही आता बोलून ना मुद्दामून कौशिकची आई भाग्याची मजा घेत असते आणि सोबत चारूलासुद्धा ती टोमणे मारत असते. तिला दाखवून द्यायचं असतं ना की तुम्ही तर बोलला होतात तसं तर काही केलं नाही असं. मग तेव्हाच ना आता भाग्याच्या लग्नाबद्दल मुद्दामून बोललं जात असतं. तेव्हाच आता चारू शांत न राहता पुढे येते आणि तुम्हाला भाग्याच्या लग्नाबद्दल ऐकायचं आहे ना? हो, भाग्याचं लग्न जमलं होतं पण ते भाग्यानेच मोडलं आणि त्याचंही तसं कारण आहे. कारण तुमच्यासारखीच माणसं आम्हाला भेटली होती आणि ती माणसं भाग्याला आवडली नाहीत आणि त्यामुळे भाग्याने स्वतःहूनच हे लग्न मोडलं, असं देखील आता सांगितलं जातं. तेव्हाच ना इकडे भाग्याने लग्न मोडले ही गोष्ट आता जेव्हा सांगितली जाते तेव्हा मात्र का भाग्याने हे लग्न का मोडलं? का तुमच्यामध्ये कुवत नव्हती, ऐपत नव्हती एवढं मोठं लग्न लावून द्यायची? इथे तर बोलताना काय काय म्हणून बोलला होतात असंही आता बोललं जातं. वा चारू जे जे काही बोलली होती ना ते सगळं काही आठवतं आणि चारू जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलली होती तेव्हाच्या त्या सगळ्या गोष्टी आठवल्यामुळेच ना आता मात्र म्हटलं जात असतं की आता कुठे गेलं, तुमचं लग्न लावणार होतात ना तुम्ही भाग्याचं एका मोठ्या घरात, मग आता कुठे गेलं हे सगळं काही, असंही आता विचारून ना मुद्दामून भंडावून सोडलेलं असतं. त्याचबरोबर आता जेव्हा या सगळ्या गोष्टींबद्दल बोललं जातं तेव्हा प्राजक्ता शांत असते आणि ऐकत असते. मग तेव्हा तर तुम्ही हे सुद्धा म्हणाला होतात की तुम्ही तुमच्या भाग्याचं लग्न आधी लावणार आहात आणि मग प्राजक्ताचं, मग आता काय झालं? आता काय झालं आहे तुम्हाला? म्हणजे तुम्ही जे बोलता ते तर करतच नाही आहे हे दिसतंय. मग तेव्हाच आता आमच्या प्राजक्तासाठी चांगलं स्थळ आलं आहे, सो म्हणून आम्ही प्राजक्ताचं लग्न हे आधी लावतो आहे. मग तेव्हा तर आमचा मुलगा कौशिक, त्याचं इतकं चांगलं स्थळ होतं
त्याला तर तुम्ही नाकारलत, तेव्हा सरळ नकार दिलात आणि आज आमचा कौशिक हा मस्त US मध्ये जाऊन सेटसुद्धा झाला आहे. हे सगळं काही प्राजक्ताच्या नशिबातसुद्धा असलं असतं, पण तुम्हाला ते प्राजक्ताच्या नशिबात पाडायचंच नव्हतं ना. कारण तुम्हाला माहिती आहे की प्राजक्ताचं चांगलं करायचं नाही. इथे बिचारी प्राजक्ता हे सगळं काही ना ऐकून घेत असते. प्राजक्ताच्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना डोक्यात जात असतात, पण तरीसुद्धा प्राजक्ता आता शांत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे अजूनही कळत नसतं की लग्न नेमकं आता कोणासोबत प्राजूचं होतंय. तोपर्यंत आलोकचं नाव हातावर भाग्याने प्राजक्ताच्या काढलेलं असतं. भाग्याच्या हातावर जे नाव काढलेलं असतं ते बघूनच ना आता मात्र सगळीच जणं तिच्या मैत्रिणी ज्या आहेत ना त्या म्हणतात की वाव किती सुंदर नाव लिहिलं आहे. पण अगं तू तर अर्धच नाव लिहिलं आहे, पूर्ण नाव लिही ना. म्हणजे तू अजूनही पूर्ण नाव नाही लिहिलं आहेस. म्हणजे मला असं वाटतं ना तू आलोक सूर्यवंशी असं पूर्ण नाव लिही. तेव्हा आलोक सूर्यवंशीसोबत लग्न ठरलं आहे हे कौशिकच्या आईला समजतं. कौशिकच्या आईला जेव्हा ही गोष्ट समजते ना तेव्हा आता कौशिकच्या आईला कळतं की आलोक सूर्यवंशी म्हणजेच सुलक्षणा सूर्यवंशींच्या मुलासोबत लग्न ठरलं आहे. मग कौशिकची आजी लगेचच प्राजक्ताला म्हणते की काय गं, तुझं त्या सुलक्षणा मॅडमच्या मुलासोबत लग्न ठरलं आहे का? मग आता प्राजक्ता हो असं म्हणते. त्याचबरोबर मग आता एवढं मोठं स्थळ आणि काय गरज आहे त्या मुलासोबत लग्न करायची असं देखील आता कौशिकची आजी बोलत असते. पण तेव्हाच ना इथे आता तृप्ती म्हणत असते की काय झालं, तुमच्या पोटात दुखायला लागलं का? आमच्या प्राजूचं लग्न एवढ्या मोठ्या घरात होतं आहे, ते आमच्या प्राजूने ना नशीब काढलं आहे, नशीब. आता बघा आमच्या प्राजूच्या हाताखाली किती नोकर असतात. ते प्राजूचं जे काही होतं आहे ना ते आमच्या चांगलंच होतं आहे. एकदम मोठ्या घरात आमच्या प्राजूने जागा मिळवली आहे. मग हे सगळं ऐकून कौशिकच्या आईला प्रचंड राग येत असतो. म्हणजेच आता कौशिकची आई ना संतापलेली असते. कौशिकची आई जेव्हा संतापते ना तेव्हा मात्र आता इकडे ती बोलत असते की काय, त्या मूर्ख सनकी आलोक सूर्यवंशींसोबत तू लग्न करतेस आणि एवढा मोठा निर्णय का आणि कशासाठी? प्राजक्ता तुला बरं तर वाटतंय ना, वेळ लागले का तुला? अगं त्या माणसासोबत लग्न करतेस तू ते. इथे आता प्राजक्ताला आलोकबद्दल काही काही सांगितलं जात असतं. आलोकबद्दल तर सांगितलं जातच, सोबतच ना जे काही सीन आहेत, जे काही किस्से आहेत त्याच्याबद्दल सगळं आता ओरडून ओरडून सांगितलं जातं. आणि मग जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता प्राजक्ता बिचारी ऐकून घेत असते. प्राजक्ताही विचार करत असते की ही लोकं तर आलोकबद्दल सगळंच सांगत आहेत, कारण आलोक ना सनकी आहे, त्याच्यापेक्षा माझा मुलगा किती चांगला होता, पण तुम्हाला त्याच्याबरोबर लग्न लावून द्यायचं नव्हतं. तुम्हाला तर आता तुमच्या भाग्याचं लग्न जे आहे कौशिकसोबत लावून द्यायचं होतं. पण तुम्ही ना जे काही करताय ना ते फक्त पैशांच्या अभ्यासापोटी करताय. म्हणजे आम्हाला तर हे कळलेलं आहे की तुम्ही पैशांसाठी इतक्या खालच्या थराला जाताय. शेमॉन असंही आता कौशिकची आई ही मामालाने बोलत असते. म्हणजे तुम्ही पैशांवर डोळा ठेवून आहात तर सूर्यवंशींच्या, म्हणून तर या लग्नाला लगेचच होकार दिला आहे तुम्ही. नाहीतर तुम्ही ह्या लग्नाला इतक्या लगेच होकार दिला नसता. बघितले आम्हाला कळतायत या गोष्टी, समजलं आहे असंही आता बोललं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जात असतात ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त संताप येत असतो. मामा आता म्हणतात की खूप झालं तुमचं, आतापर्यंत खूप ऐकून घेतलं, पण यानंतर नाही, तुमचं आता जराही ऐकून घ्यायचं नाही आहे. कारण ना तुम्ही आता खूप बोललात. हेही आता रागवूनच बोलत असतात. मामा सरळ सांगतात की तुम्ही आलात तेव्हा मी तुम्हाला काहीच बोललो नाही. एकतर तुम्ही आलात ना तेव्हा मला खटकलंच होतं, पण तरीसुद्धा मी तुम्हाला घरात घेतलं. मी विचार केला की जाऊ दे, काय जुन्या गोष्टी घेऊन बसायच्या आहेत. पण तुम्ही जर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी बोलणार असाल ना तर त्याला काही अर्थ नाही आहे. तुम्ही गेलात ना तरीही चालेल, कारण मी माझ्या जावयाबद्दल ना एकही चुकीचा शब्द ऐकून घेणार नाही, हेही आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात
तेव्हा मात्र तिची आई जी आहे ती उगाचच ना घर डोक्यावर घेत असते आणि ती म्हणत असते, आता तुम्हाला खरं बोलली तर तुम्हाला त्या गोष्टी लागल्या, तुम्हाला त्या गोष्टींचा त्रास झाला, पण जे सत्य आहे ना तेच तुम्हाला आता नाही कळणार हो, नंतर कळतील या गोष्टी. जेव्हा तुमची मुलगी ना लगेच तुमच्या घरात येईल ना 1 महिन्यात, तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही कोणत्या माणसासोबत तिचं लग्न लावून दिलं आहे. तिचा काही संसार सुखाचा होणार नाही आहे, मी तुम्हाला सांगते. असंही आता इकडे बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा बिचारी प्राजू जी आहे ती सगळं काही ऐकून घेत असते. तिला आता राग येत असतो, कारण आता घरच्या सगळ्यांसमोर ना या अलुकचं सत्य येत असतं आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त चिडलेली असते. तिला आता राग येत असतो, तिला समजत नसतं की कसं रिॲक्ट करू दे आणि त्यामुळेच ना ती संतापलेली असते. मग आता दुसरीकडे इकडे जेव्हा आता ती निघालेली असते ना कौशिकची आई, तेव्हा मात्र आता अडवलेलं असतं आणि कौशिकची आई जेव्हा निघत असते तेव्हा अडवून थांबवलं जातं आणि तेव्हाच आता म्हटलं झालं हे सगळं तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या काही गोष्टी बोलत होते ना त्या सगळ्या आम्ही ऐकून घेतला आणि आता एकही शब्द ना आम्ही ऐकून घेणार नाही म्हणजे नाही. ठरवलंय सो ठरवलंय, समजलं का? असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता प्राजक्ता म्हणत असते, जेव्हा हे लग्न मोडलं ना तेव्हासुद्धा खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या ऐकून घेतल्या, पण आता मी तुम्हाला बोलते ना ते निमूटपणे ऐकून घ्यायचं. मग आता तिने बोलायला सुरुवात केलेली असते आणि तेव्हाच ती रागारागात बोलू लागते आणि म्हणत असते की भाग्याच्या लग्नामध्ये तेव्हासुद्धा तुम्ही अरेरावीपणा केलात आणि तुम्ही खूप काही बोलून गेलात, पण तेव्हासुद्धा आम्ही विचार केला की जाऊ दे, आम्ही तुम्हाला समजून घेतलं, पण आता नाही. कारण तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दल जे काही बोललात ना ते चुकीचं बोललात. एखाद्याबद्दल तुम्ही एवढं सगळं काही कसं काय बोलू शकता? म्हणजे एखादा जो माणूस आहे ना त्याची तो इमेज अशी खराब करताना जराही तुम्हाला लाज वाटत नाही आहे का? हे सगळं तुम्ही ना चुकीचं करताय, असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता संतापलेली आता त्या कौशिकच्या आईला चांगलीच धारेवर धरते आणि कौशिकच्या आईला धारेवर धरतच तिने आता सरळ ना उलटी उत्तरं द्यायला तिला सुरुवात केलेली असते. कारण आतापर्यंत खूप काही ऐकून घेतलं होतं, पण आता या सगळ्या काही गोष्टी आहेत ना डोक्याच्या बाहेर चाललेल्या होत्या आणि त्यामुळेच आता तिने संतापून अखेरीस प्राजक्ताने आपला बाण सोडलेला होता. प्राजक्ता आता म्हणते की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी बोलल्या आहेत त्या काही मी लक्षात नाही ठेवल्या का? तुम्ही ना माझ्या नवऱ्याचा अपमान केलेला आहे आणि पुन्हा जर माझ्या नवऱ्याबद्दल अपशब्द बोलाल तर लक्षात ठेवा, जो माणूस जसा आहे ना तो मला मान्य आहे आणि या लग्नाला मी माझ्या मनापासून तयार आहे. या सगळ्यामध्ये ना माझ्या घरच्यांना इन्व्हॉल्व करायची ना जराही गरज नाही आहे, कळलं का? कारण आता जो काही तमाशा केला आहे ना तो खूप चुकीचा केला आहे. या घरामध्ये माझ्या माणसांच्या पेक्षा माझ्यासाठी ना दुसरं काही इम्पॉर्टंट नाही आहे आणि माझ्या माणसांना जर तुम्ही असं घालून पाडून बोलणार असाल ना तर मी ऐकून घेणार नाही आणि माझ्या आयुष्याचं जे काही व्हायचं आहे ना ते होईलच आणि ते बघायला मी समर्थ आहे, असं देखील आता म्हटलं जातं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जात असतात तेव्हा मात्र आता निमूटपणे शांत हे ऐकून बसून घ्यावंच लागणार असतं. दुसरा काही पर्यायच नव्हता ना इथे असणाऱ्या कौशिकच्या आईला. कौशिकची आई सगळं आता गपगुमानपणे सहन करते. तेच आता दुसरीकडे चारूला मात्र खूप छान वाटतं, कारण फायनली एकदम करेक्ट प्राजक्ता बोललेली होती आणि प्राजक्ता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा आता तोंड बंद करून गुपचूप आता शांतच राहावं लागत असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी घडतात ना तेव्हा मात्र आता प्राजक्ताने सुनावलेलं असतं आणि हे सगळं ऐकून ना इकडे आता कौशिकची आई बोलते की ठीक आहे, तुला आता नाही वाटत आहे, नंतर सगळं समजेल, मग तेव्हा बस रडत, असंही आता ती बोलत असते. मग जेव्हा
माझ्या आयुष्याचं काय करायचं ना ते मी बघेन आणि माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायला ना माझ्या संपूर्ण कुटुंबातील लोकंसुद्धा आहेत. त्यामुळे तुम्ही माझा एवढा विचार करू नका, असंही आता ती म्हणत असते. आणि तुम्ही आता गेलात ना तरीही चालेल, असंही बोलून त्यांना आता ती तिकडनं हकलून लावत असते. चारूला मात्र आता खूप जास्त अभिमान वाटत असतो. तिला आता छान वाटत असतं की किती चांगलं बोलून गेली नाही. मग तेव्हाच या सगळ्या काही गोष्टी तोंड बंद करून गुपचूपपणे जावंच लागतं त्या कौशिकच्या आईला. मग कौशिकची आई आणि आजी तिथून निघून गेले ना, तसं मग आता इकडे प्राजक्ताच्या समोर सगळीजणं उभी असतात. आणि मग भाग्या आता बोलायला सुरुवात करते. ते जे काही होतं ते काय होतं सगळं, म्हणजेच आलोकबद्दल ही लोकं काय बोलत होते. मग आता ती त्या सगळ्यांना डायव्हर्ट करण्यासाठी तो विषय या लोकांनी पुन्हा काढू नये यासाठी ना आता मात्र तिने आता आवाज करायला सुरुवात केलेली असते. म्हणजेच ती आता बोलत असते की काही नाही, आणि तुम्ही एवढ्या सगळ्या काही गोष्टी विचार कशा करताय, जाऊ द्या ना, नका विचार करू, आणि त्यासोबत चला गाणी लावा. आणि असं बोलून तिने आता गाणी वगैरे जोरजोरात लावायला सांगितलेली असतात. त्यासोबत मामा जरा टेन्शनमध्ये बसलेला असतो. तर मामालासुद्धा आता ती म्हणत असते की मामा, तू नको विचार करूस यार या सगळ्याचा. तू जर विचार करत बसलास ना तर त्याचा त्रास होईल. म्हणून म्हणते नको विचार करू, सोडून दे जे काही झालं आहे ना ते. आणि त्यानंतर ती सगळ्यांनाच या सगळ्यातून रिकामी करत असते आणि सगळ्यांना ह्या सगळ्यामध्ये गुंतवायचा प्रयत्न करते. पण तिला आता तिच्यावर सगळ्यांनाच थोडा संशय येत असतो. थोडे विचारच करत असतात की हे सगळं काही काय आहे. पण तरीसुद्धा ना आता ती म्हणत असते की नका तुम्ही लोक एवढा विचार करू, मी एकदम ओके आहे, एकदम ठीक आहे, असंही आता तिने सांगितलेलं असतं. तेच आलोक सूर्यवंशी असं नावसुद्धा लिहिलं जातं. तेच पुढील भागामध्ये आता जी मामी आहे ना ती म्हणत असते की सारखं आपल्या कानावर त्याच गोष्टी येत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं ना की आपण या सगळ्याचा ना जरा विचार करायला हवा. या सगळ्या काही गोष्टी अशाच सोडून चालणार नाही आहेत. तुम्हाला काय वाटतं? आपल्याला भरपूर लोकांकडनं ह्या गोष्टी सारख्या समजत आहेत. मग हो, मलासुद्धा तेच वाटतंय. आपण विचार करूया, पण आपल्याला ना आता काही झालं तरी चौकशी करायला हवी. उद्या आता हळदीचा प्रोग्राम आहे, तर प्राजक्तासुद्धा सांगत असते की आपण आलोक सूर्यवंशींची पूर्ण चौकशी करून घेऊया आणि मगच निर्णय घेऊया. कारण मला असं वाटतं ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण प्रत्येकजण येऊन त्या आलोक सूर्यवंशीबद्दल एवढं सगळं बोलतात. मामा तर आता सरळ बोलतात की हे जर असंच सगळं असेल ना तर मी हे लग्न होऊ देणार नाही, हे लग्न मी उद्याच्या उद्या मोडून टाकेन, हे सुद्धा मामाने आता सांगितलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.